समोरचा व्ह्यू बघा, म्हणजे डोळ्यांनी नवीन नवीन गोष्टी बघतोय. एक तेवढा अथांग समुद्र तर दिसतोच आहे, पण इथे त्याचा मित्राला देखील बघतोय. नमस्कार, मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली न्यूके या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज आपला वेल्समधला दुसरा दिवस आहे, पण हा शेवटचा दिवस आहे. काल तर तुम्ही सुहासचा बर्थडे बघितलाच, किती भारी आम्ही सेलिब्रेट केला. कालचा पूर्ण दिवस तर छान गेलेलाच आहे, पण आजचा दिवस पण छान असणार आहे, कारण सनराईज झालेला आहे, छान असं ऊन पडलेलं आहे सगळीकडे. त्याच्यामुळे आम्ही पण पटपट आवरलं, म्हटलं पटपट फिरून घेऊ ऊन, कारण थोड्या वेळाने पाऊस सुरू होणार आहे. त्याच्या आधी जेवढं छान फिरता येईल तेवढं छान आणि मी फिरणार आहे. पण त्याच्या आधी तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू शकतात, किती मस्त दिसते. म्हणजे सूर्य उगवला, त्याच्यामुळे ढग पण असे थोडेसे लांब गेलेले आहेत आणि छान क्लायमेट वाटतंय. शिवाय छोटी छोटी घरं बघून मस्त प्लेझंट अशी फिलिंग येते. तर आता आम्ही पटकन आवरून घेतो आणि लगेच निघणार आहे आम्ही. तोपर्यंत तुम्ही आम्ही ज्या घरामध्ये राहतो एअरबीएनबी त्याची टूर बघा. तर आता आम्ही ज्या घरामध्ये राहणार आहोत एअरबीएनबी, तर त्याची टूर मी तुम्हाला दाखवते. ते चला, सगळ्यात आधी आपण जाऊया लिव्हिंग रूममध्ये. तर तुम्ही बघितलंच की आम्ही ग्रुपसोबत आलेलो आहे यावेळेस, त्याच्यामुळे एकच हाऊस बुक केलेलं आहे, ज्याच्यामध्ये वेगळे रूम असतील ते आपण बघू पुढे. पण सध्या आता लिव्हिंग रूममध्ये आपण. आणि सगळ्यात फेवरेट गोष्ट म्हणजे टीव्ही ॲज युजल मोठ्याच्या मोठा. शिवाय इथे बसण्यासाठी छान असे सोफा देखील दिलेले आहे आणि छान असं कॉझी वाईब येते. त्याच्यानंतर बाजूलाच त्यांनी दिलेलं आहे किचन. त्या किचन मध्ये सगळेच अप्लायन्स असतात. हॉब आहे, खाली ओव्हन वगैरे, वॉशिंग मशीन आहे, शिवाय बेसिन वगैरे आणि ज्या बेसिक गोष्टी लागतात त्या देखील ते खाली स्टोरेज मध्ये दिलेल्या आहेत. त्या मी डिटेल मध्ये नाही दाखवते, कारण त्या सगळ्याच गोष्टी घरामध्ये असतात. आणि हे आम्ही जे कॅरी केलेले फूड खाण्यासाठी. शिवाय इथे डायनिंग टेबल पण दिलेला आहे आणि किचनच्या बाजूलाच हा एक बेडरूम आहे. तर इथे डबल बेड आहे. शिवाय तुम्ही बघू शकता की इथे बेडरूम मध्येच त्यांनी वॉश बेसिन दिलेले आहे. ती चांगली सोय वाटली, म्हणजे बाहेर सतत वॉशरूम मध्ये जाण्याची गरज नाहीये. शिवाय कबड वगैरे दिलेले आहेत कपडे वगैरे ठेवण्यासाठी आणि छान इथे अशी खुर्ची देखील दिलेली आहे. बुक वगैरे रीड करू शकता तुम्ही इथे बसून. शिवाय इथे फ्रेम पण छान छान लावलेले आहेत भिंतींवरती. तर त्याच्या पुढे आल्यानंतर इथे दिलेलं आहे, वॉश बेसिन आहे, कमोड आहे आणि इथे टब पण आहे, बाथ टब. शिवाय शॉवर पण करू शकतो आपण. नेक्स्ट पुढे आहे, पुढचा बेडरूम बघण्याच्या आधी पॅसेज केलेला आहे आणि हा आहे आमचा बेडरूम. इथे बेड आहे, छान पिल्लू ऑलरेडी झोपलेला आहे. छान साईडला लॅम्प पण दिलेली आहे. छान इथे मिरर पण आहे मेकअप वगैरे करायला. शिवाय वॉश बेसिन जसं मी बोलले की इकडे रूम मध्ये दिलेले हँड वॉश वगैरे करायला. आणि इथे फ्रेम पण छान आहे. प्रत्येक रूम मध्ये त्यांनी वेगवेगळ्या फ्रेम ठेवलेले आहेत. तर इथून पुढे जाताना एक पॅसेज आहे आणि तिथे मध्ये पण एक त्याने लॅम्प ठेवलेला आहे. आणि पूर्ण घराला कलर असा व्हाईट असल्यामुळे छान असं ब्राईट वाटतं सगळीकडे. शिवाय इथे 2 सिंगल बेड आहे. तर जे बॅचलर आहेत ते इकडे राहणार आहेत. सिंगल बेड मी इकडेच राहणार. यांचं नाव इतिहास आहे. आणि इथे कबड वगैरे दिलेले आहेत. शिवाय जसं मी सांगितलं की सगळीकडे छान छान फ्रेम लावलेले आहेत ते. तर अशी आहे आमची इकडची रूम. फायनली आम्ही निघाले आजच्या दिवसाला फिरण्याची सुरुवात करण्यासाठी. पण आम्ही ज्या परिसरात राहत होतो तो आजूबाजूचा परिसर किती छान दिसतं तुम्ही बघा. रात्री दाखवता ना आलं, कारण येईपर्यंत अंधार झाला होता, जास्त काही दिसलं नसतं, म्हणून आता सकाळी दाखवतो. आता आपण समोर तो डोंगर दिसत असेल आपल्याला, तिथे आपण चाललो. आपण ट्रॅम राईड करणार आहे त्याच्यासाठी. पण त्याच्या खाली तुम्ही घरं दिसत असतील व्हाईट कलरची, छोटी छोटी आहे. म्हणजे आम्हाला तरी इथून अशी पत्त्याची वगैरे आपण घरं बनवायचं तसं दिसतं, एकदम छोटी छोटी. तर आता आपण तिथे चाललो.
तर आता आम्ही ते आलो आहे ग्रेट ऑर्मेट ट्रॉमेला, पण इथे आल्यानंतर आम्हाला ऑक्टोबर नंतर बंद असते, म्हणजे ऑक्टोबरपर्यंतच त्याची सर्व्हिस चालू असते. सो असं आता आपल्याला नाही जाता येणार आहे त्याच्यामध्ये. तर आता आम्ही निघतो आहे इथून पियरला. पण इतक्या लांब आलो आम्ही. स्पेशली समिया त्याच्यासाठी खूप एक्सायटेड होती, कारण तिला मी प्रॉमिस केलं होतं की तिला मी त्याच्यामध्ये बसवणार ट्रॅममध्ये, पण आता ती चालूच नाही आहे. आता समिया मग ठीक आहे चलो. तर आता आपण जाऊया पियर जवळ. चला आम्ही चाललोय पियरला, पण त्याच्या आधी समोरचा व्ह्यू बघा, म्हणजे डोळ्यांनी इतकं भारी दिसतंय. समोर तो मोठा दगड आहे, जसं की आयलँड होता समुद्राच्या मध्ये. तर आता आपण तिथे जाऊ लवकर. चला. आणि आकाश पण एवढं क्लीन आहे आज, निळभोर आकाश. आणि सगळी बाजूने जी दिसतात ती सगळी हॉटेल्स आहेत, कारण एकदम समुद्राचा व्ह्यू दिसतोय. तर त्याच्यामुळे इथली सगळी हॉटेल्सच आहेत. टुरिस्ट प्लेस आहे. आणि आता आम्ही पोहोचलो आहोत समुद्राजवळ. पियर इथून थोडासा दूर आहे, म्हणजे आपल्याला थोडंसं आणखीन चालावं लागेल. पण इकडचा परिसर तुम्ही बघू शकता. क्लायमेट छान असला की कसं सगळीकडे असं छानच वाटतं. कबीर आमचं काय काय नवीन नवीन गोष्टी बघतोय. तेवढं अथांग समुद्र तर दिसतोच आहे, पण इथे त्याच्या मित्राला देखील बघतोय. हा सीगल आहे. तर हा सीगल पक्षी आहे, म्हणजे समुद्राजवळ असल्यामुळे ते पक्षी तर इथे आहेच. पण आमचं हॉटेल पण, म्हणजे जे एअरबीएनबी आम्ही बुक केलं होतं ते जवळच होतं. रात्रभर पाण्याचा आवाज, म्हणजे त्या लाटांचा आवाज होता. शिवाय सकाळी 6 वाजल्या नाही की सीगल पक्षी सुरू झाले ओरडायला. इतका त्यांचा आवाज होता. तर तुम्हाला तो टोक दिसत असेल, तिथे आपल्याला यायचं. तो ॲक्च्युली पियर आहे. तिथे जाऊन बघण्यात वेगळीच मजा आहे. समोर पवनचक्क्या पण तुम्ही बघू शकता, जे आपल्याला ट्रेनमधून दिसत होत्या त्या इथून देखील दिसत आहे. शिवाय लाटांचा आवाज ऐकला की इतकं छान वाटतं, मन प्रसन्न होतं. आणि त्याचबरोबर इतका छान असं दृश्य दिसतं डोळ्यांना. तर आता इथून पियरला सुरुवात होते, पण तुम्ही बाजूला दुकानं बघू शकतात. खाण्याची तर दुकानं आहेत. शिवाय इथे फॅमिली अम्युजमेंट पार्क सुद्धा आहे, म्हणजे तुम्ही गेम वगैरे खेळू शकता. आणि त्याच्यासोबतच आपण खेळायचं. आणि समिया बघा, तिला आमच्यासोबत चालायचंच नाही, म्हणजे तिला ते काका काकी आणि ते दुसऱ्या काकांसोबतच चालायचं. आमचा हात अजिबात पकडत नाही आहे आणि असं दाखवतच नाही ते आमच्याबरोबर आलेली आहे. आणि ते आमचं कबीर बघा, दीदीसाठी कॉटन कॅन्डी घेतलेली, पण तोच खेळतोय. त्याला आवडलंय ते. छान असं मस्त वाटतं इथे आल्यानंतर. आणि कोणाला काही गिफ्टिंग वगैरे करण्यासाठी पण इथे छान छान असे त्यांनी गिफ्ट ठेवलेले आहेत. तर आपण या शॉपमध्ये जाऊ. समी आहे बघ. या दुकानामध्ये सगळेच मार्वल्सचे टॉय मिळतात. मोठ्यांपासून लहानांपर्यंत आवडेल अशी टॉय होते तिथे. बऱ्याच व्हरायटीमध्ये होते, म्हणजे जे मार्वल्स बघत असेल त्यांना जे जे हिरो माहिती आहे त्या सगळ्याच हिरोंचे स्टॅच्यू इथे बनवलेले आहे टॉयच्या स्वरूपात. आणि छान असं गिफ्टिंगसाठी पण छान असं टॉय आहे हे. पण त्याच्या किमती मात्र आवाढव्य आहेत, म्हणजे आपल्या बजेटच्या बाहेरच असतील, कारण एवढ्या छोट्याशा स्टॅच्यूसाठी आपण एवढं जास्त किंमत नाहीच देणार. पण बघण्यासाठी खूप सुंदर असं शॉप आहे हे. ज्यांना मार्वल्सची आवड असतात, म्हणजे सुपर हिरोची वगैरे, ते नक्कीच इथून विकत घेत असतील, कारण ते बघतानाच इतकं छान वाटतंय.
निळं निळं पाणी, निळं निळं आकाश. बिल्डिंग पण खूप कसे भारी बांधली. जिने पण कुठून कुठे ते कळतच नाही. तर फायनली आता आपण इथं पोहोचलेलो आहे पियरवरती. तर आपण त्या टोकापर्यंत जाऊ शकतो, म्हणजे शेवटपर्यंत. पण त्यांनी इथे बसण्यासाठी छान सोय पण केलेली आहे, म्हणजे संध्याकाळी तर खूप छान वाटत असणार इथे. पण तुम्ही तिथे समोर तो डोंगर बघू शकता. तर ट्रॅमवे जी मी तुम्हाला दाखवली होती त्याने आपल्याला तिथे नेणार होती, म्हणजे तिथून पण छान असा व्ह्यू दिसला असता. पण आज नाही जाता आला आम्हाला. ठीक आहे. तर फायनली आपण पियरच्या एकदम टोकाला पोचलेलो आहे. आणि इथे येऊन म्हणजे लाटांचा जो आवाज होता सुरुवातीला समुद्राच्या किनारी, तो आवाज शांत झालेला. एकदम संत असं पाणी दिसतंय. निळं निळं पाणी, निळं निळं आकाश, त्याच्यावरती पिंजलेल्या कापसासारखा ढग जमा झालेले आहेत आणि त्यावरती उडणारे पक्षी. हा हा काय सुंदर असं दृश्य दिसतं. आता आम्ही आलो फॅमिली अम्युजमेंट पार्कमध्ये, जिथे आम्ही आता भरपूर गेम खेळणार आहोत. पण त्याच्या आधी आपल्याला इकडचं कार्ड घ्यावं लागेल आणि ते रिफिल देखील करावं लागेल. त्याआधी समिया सुरू झाली, म्हणजे ज्या गेममध्ये ती बसता येईल त्या गेममध्ये ती जाऊन बसते. भरपूर सारे गेम आहेत, पण आपण आधी आपलं कार्ड तयार करून घेऊ आणि मग आपण खेळण्यासाठी सुरुवात करू. Oh, you got card? Let's play game. समिया, नीट नेम पकडायचा आणि मग मारायचं. लोडिंग. शूट करायचं आता, शूट करायचंय. ओ नो. कम ऑन समिया. ओए, व्हेरी गुड. रिलोड. अरे तुम्ही रिलोड तर करा तुमची गन. काय गन चालवतात अशी गन. ती पोचली, तिच्या ह्याचा नाही. रिलोड. पाटी खेचायचं, पाटी. जोरात जोरात, तुझ्या हँड क्लोज आहे म्हणून नाही होते. इकडे आम्ही गेम घेतो तोपर्यंत कबीर आमचं छान लाइटिंग बघतोय. हो ना. हा, कशी लाइटिंग बघतो असं. हो. आणि समियाला हाच गेम आवडतो, त्याच्यामुळे ती इकडेच येते सतत. समिया झॉम्बी आहेत ना. बॉल येईल तो घ्या पिलू. अरे बॉटल्स कुठे आहेत बघ तरी. बॉटल्स बघ आधी. स्ट्रेट उभा राहा, उभा राहा. हा, वन चान्स डॅडी. डॅडीज वन चान्स. डॅडा जिंकणार आहे. नो. हो. वन मोर टाइम. काकीला दे, काकीला दे, काकीला दे. ओ, काकीचा शॉट लागला एकदम. ओ वाव, स्ट्राइक झाला. अरे एकाच दिशेने फिरेल.
किती पॉइंट्स मिळणार आहे? ओ 1000. ओ माय गॉड. ओ नो, मिस्ड इट. कम ऑन कम ऑन कम ऑन. ढकला ढकला. 5 tickets. Sami, you got 5 tickets. Come on, Samia. Higher, 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 higher. जोरात 100 पर्यंत गेलं पाहिजे. Come on, जोरात जोरात मार. ओ हल्क हल्क. आता आम्हाला हा गेम खेळायचा आहे, त्याच्यासाठी कॉईन घ्यावे लागतील. आमच्याकडे छोटेसे कॉईन आहे, ते आम्ही एक्सचेंज करतो. कंटिन्यू टाकत राहायची. पडतात तेच आपल्याला रिटर्न येतात. हे बघितलं बघ, इथे खाली येत. आता आमचे भरपूर गेम खेळून झाले म्हणून बाहेर पडलो आम्ही. तर समोर थोडासा पाऊस पण येतोय आणि थोडंसं ऊन पण पडलंय, त्याच्यामुळे इथे छान असा रेम्बो आलाय. लाईट दिसत असेल मे बी, पण छान दिसतोय. सो इथे भरपूर सारे फोटो पण आता आम्ही काढणार आहे आणि काहीतरी खाण्यासाठी जाणार आहोत. आता आम्ही आलोय खाण्यासाठी सबवेमध्ये. मी आणि पिल्लू बाहेरच बसलोय, कारण आम्ही सगळे बाहेरच बसणार आहे. बाकी सगळे आतमध्ये गेलेले आहेत ऑर्डर देण्यासाठी. तर आता पटकन इथून खाणार आहे. थोड्या आणखीन फिरू, म्हणजे अजून टाईम आहे आमच्या ट्रेनसाठी. सो बघू. ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं तिथे, ट्रॅम आम्हाला घेऊन जाणार होती तिथे. चालत जाणार होतो, कारण वॉकिंगचा रस्ता होता तो कमी डिस्टन्स होता. ट्रॅमवे एकदम फिरून जाते. तर तो प्लॅन होता वरती जाण्याचा, पण पाऊस आला त्याच्यामुळे आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला. म्हटलं खालीच उतरू, कारण नंतर आमची ट्रेन पण आहे. जर उशीर झाला तिथे तर ट्रेन वगैरे मिस होईल म्हणून. तर आता आम्ही आलो इथे आणि आता थोड्याच वेळाने खाणार आहे. भूक तर भरपूर लागते कारण फिरून फिरून येते, पण ज्या मजा येते ते गेम वगैरे खेळलो. सो मी एकदम हॅपी झालेली. तर पुढे आणखी काय होणार आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करेनच. खाऊन झालं आणि ट्रेनसाठी अजून थोडासा वेळ आहे, म्हणून म्हटलं इथे विक्टोरिया सेंटर आहे ते फिरून घ्यावं. थोडासा वेळ आहे. तर छान त्यांनी डेकोरेशन केलं क्रिसमसचं, आणि इथे क्रिसमस आहे म्हणून बऱ्यापैकी बंद होतं, म्हणजे सगळं. मग आम्हाला ट्रॅमवे म्हणूनच करता नाही आलं. आणि या मॉलमध्ये आम्ही आलेलो आहे. तर किती भारी भारी ज्वेलरी इथे दिसते. डायमंड पण आहे, गोल्ड पण आहे, व्हाईट गोल्ड पण आहे. छान छान आहे. वेल्सची ट्रिप इथेच संपते. फायनली आम्ही आलेलो स्टेशनला. ऑलरेडी आम्ही एक ट्रेन पकडून चेंज करण्यासाठी दुसऱ्या स्टेशनवरती आलो, म्हणजे चेस्टरवरती. तर ही बॉर्डर आहे चेंज करण्यासाठी. तर इकडे आम्ही पोहोचलेलो आहे. ट्रेनची वाट बघते, म्हणजे थोड्याच वेळात आता ट्रेन पोहोचेल इथे. पण थंडी इतकी वाढलेली आहे की विचारायला नको. हवा तर बघू शकता तुम्ही, हवेवरून अंदाज येत असेल की किती थंडी वाढलेली. पण त्याच्यासाठी त्यांनी एक सोय केलेली. इथे त्यांनी असं एक छानसं घर बनवलेलं आहे काचेचं, ज्याच्यामध्ये तुम्ही वेट करू शकता जर जास्त वेळ तुम्हाला लागणार असेल ट्रेन येण्यासाठी. तर मी ट्रेन आलेली आहे आणि इकडे आमची ट्रेन आलेली आहे. सो हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते. पण तुम्हाला आमची वेल्स ट्रिप कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून सांगा.